हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही सगळे. माझं नाव आहे श्लोका मनीष देशमुख. आज मी चालली आहे बाहेर आणि आज मी कुठे आली आहे माहिती तुम्हाला, माझ्या मामाच्या गावाला. आणि आज आम्ही नदीवर चाललो आहे, माझ्या मामाच्या गावाच्या नदीवर. तर तुम्हाला पण ती नदी बघायची का? हो ना. मला माहितीच असेल तुम्हाला पण बघायची. एकदा तुम्हाला सांगते, जर ह्या ब्लॉगला मला खूप सारे लाईक्स आले ना तरच मी दाखवेला ही ट्रिप. पण मी बिलकुल पण नाही दाखवणार. आईला आता मी नंतर बोलते. बाय. हॅलो गाईज, तुम्ही बघितलं श्लोकाने सुंदर अशी ब्लॉगची सुरुवात केली आहे आणि ती मस्त इंट्रो करते. त्याच्यामुळे तिची खूप इच्छा असते ब्लॉगची सुरुवात मी करावं. तर चला, तर आम्ही सर्वजण जात होतो. जळगाव जिल्ह्यातील भडगाव हे आमचं गाव आहे आणि तिथे चक्रधर स्वामींचं खूप सुंदर असं मंदिर आहे. नदीच्या काठीच गिरणा नदी आहे आमच्या इथे आणि गिरणा नदीच्या काठी चक्रधर स्वामींचं खूप सुंदर असं मंदिर आहे. तर आम्ही सर्वजण निघालो होतो आणि एक मोठी रिक्षा होती आणि रिक्षेमध्ये सगळं चिल्लर पार्टी आणि आम्ही सगळ्यांना एकत्रच जायचं होतं. तर आम्ही 15-20 जण एकाच वेळेस त्या एका रिक्षेमध्ये बसलो. मजा पण खूप येते आणि मग मंदिरात पोचलो. मंदिराचा परिसर खूप छान होता. शेतात हे मंदिर आहे नदीच्या काठी आणि मंदिरात आल्यावर खूप गार होतं. साईडलाच नदी होती आणि मंदिर आधी खूप जुनं होतं पण आता त्यांनी नवीन बांधलं आहे. पण मंदिर खूप छान आहे आणि मंदिरात खूप गार वाटत होतं. गावात तसे 2 मंदिर आहे. इथे चक्रधर स्वामी स्वतः येऊन गेले आहे. गावातल्या मंदिरात ते 3 दिवस होते आणि इथेही ते 2 दिवस होते. रंगपंचमी आणि होळीच्या वेळेस. आणि चक्रधर स्वामी स्वतः इथे रंगपंचमी खेळले आणि होळी आणि रंगपंचमीच्या वेळेस इथे मोठं पालखी निघते गावातल्या मंदिरापासून तर ह्या मंदिरापर्यंत. आणि 2 दिवस खूप मोठा कार्यक्रम असतो इथे. जेवण असतं आणि मंदिर खूप छान आहे आणि देवाची मूर्ती तर खूप अशी बोलकी आहे आणि खूप छान वाटतं. आणि असं म्हणतात इथे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि खरंच होतात. खूप प्रसन्न वाटतं. आम्ही सगळे डबे घेऊन आलो होतो. हो, आणि मग काय, मुलांना असं बाहेर आलं की जास्त भूक लागते. तसं आपल्या मोठ्यांना पण बाहेर कुठे गेलं तर पहिले भूक लागते. मग मस्त सगळे चिल्लर पार्टी सगळेजण बसलो, मस्त गोल पंगत केली, सगळेजण जेवायला बसलो आणि मस्त सर्व खानदेशी मेनू होते. खिचडी, दशमी, गोड दशमी, पराठे, कळण्याची भाकरी, ठेचा, पाटोड्याची भाजी, मटकीची भाजी, सर्वांनी वेगवेगळे पदार्थ आणले होते. गुळाची जिलेबी आणि मस्त सर्व जेवायला बसले. पोटभर जेवण केलं. खूप मजा, हसत हसत मस्त सर्वांनी जेवण केलं. थोड्याशा गप्पा मारल्या. मग थोडंसं गप्पा वगैरे मारत होतो. सगळ्या बहिणी होतो आम्ही आणि सगळे बसले होते. मग सगळे गप्पा वगैरे मारत होतो. सर्व वहिनी होते, त्यांचं पण फोटो काढणं चालू होतं. सगळे पोरांना खेळायला तर खूप मोकळं होतं. सगळे मजा करत होते. मग आम्ही निघालो नदीवर जायला. तरी आम्ही सगळ्यांना सांगितलं की नाही आम्ही तिकडे नाही जाते. पण आम्ही निघालो आणि मग सगळ्या मुलांचं जीव खालीवर व्हायला लागलं. कारण की आम्ही त्यांना जाऊ नव्हतो, कारण नदीला खूप पाणी होतं आणि भीती वाटत होती. पाऊस खूप असल्यामुळे नदीला खूप पाणी होतं आणि मुलं हे ऐकत नाही. मग शेवटी आम्ही गेल्यानंतर आमच्या मागे ते आलेच. मग बाकीचे मेंबर पण आले. मग काय, सर्वांचं फोटो काढणं चालू होतं, लहान मुलांचं खेळणं चालू होतं. पाण्यात जाऊ नका तरीही त्यांचं जाणं चाललंच होतं. मग थोडंसं एन्जॉय करू दिलं त्यांना. मस्त आम्ही पण सर्वांनी फोटो काढले. सर्वांनी मस्त मजा केली.
पाण्यात नाही गेलो, पण सर्वांनी खूप सारे फोटो काढले. मग मंदिरात आलो, थोडेसे फोटो क्लिक केले, बसलो, गप्पा मारल्या सर्वांनी. मग डान्स केले. मग मुलांचं पण चालू होतं आम्हालाही रील्स, मग त्यांचंही चालू होतं आम्हालाही रील्स काढायच्या. मग त्यांनीही रील्स केल्या आणि जो तो आपल्या वयाच्या मेंबरबरोबर बसून गप्पा मारत होता. इथे आमची श्लोका पण गप्पा मारत होती. आणि मग सगळ्यांनी मस्त हम साथ साथ वर डान्स केला, 1-2 रील्स बनवल्या. आणि मस्त मग आम्ही नंतर आमचे खानदेशी गाणे लावले आणि खानदेशी गाण्यांवर डान्स केला. आणि मज्जा आली खूप. आणि असं बाहेर आल्यावर खूप एन्जॉय करायला भेटतं. आणि मग मस्त सगळे खानदेशी गाणे लावले. थोडंफार आम्हाला येत नाही एवढं, पण मग कशाही केले. वहिनीन त्या शिकवत होत्या आणि मस्त गाणे लावले. मग डान्स केले, खूप मज्जा केली. आणि खूप छान वाटत होतं. इथे सगळ्या वहिनी डान्स करून दाखवत होत्या आम्हाला आता नवीन ट्रेंडिंग खानदेशी गाण्यांचे जे डान्स येते आणि मग त्या करत होत्या. आम्ही सगळ्या बहिणी त्यांची गंमत बघत होतो आणि खूप छान वाटत होतं. मस्त थोडीशी कॉमेडी पास केली मग त्यांच्यावर. आणि मग काय सगळ्या आई वगैरे, मग शेवटची रील्स बनवली आई वगैरे सगळे त्यांच्यासोबत. आणि मग काय निघालो असं परतीच्या प्रवासाला. कोणाचीच इच्छा होत नव्हती घरी जायची. सगळेजण, मुलं पण नाही म्हणत होते की नाही आम्हाला नाही जायचं, आधी तुम्ही जा नंतर आम्ही येतो. कारण की आम्ही असं 2 टप्प्यात आलो होतो. पहिले आम्ही सर्वजण आलो, नंतर मग आईन ते आले. पण या पोरांचं होतं की नाही पहिले आजीन त्यांना पाठवायचं मग आपण जाऊ. पण मग शेवटी आम्हीच निघालो, कारण की मुलं पण खूप खेळत होते. मग उगाचच उशीर होईल म्हणून मग आम्ही सगळे निघालो. आणि खूप छान दिवस गेला आणि खूप मज्जा आली. असा आमचा संपला आजचा दिवस. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.